घरगुती वादातून पत्नीची हत्या, पती ताब्यात. अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जैन तेल केंद्र परिसरात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगला गुडदे असे मृत महिलेचे नाव असून त्या रेणुका नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार मंगला गुडदे या आज सकाळी जवळच्या दुकानातून दुधाची पिशवी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पती दीपक गुडदे याच्यासोबत शाब्दिक वाद झाला. या वादानंतर संतापाच्या भरात दीपक गुडदे याने धारदार चाकूने पत्नीवर वार केले. या हल्ल्यात मंगला गुडदे या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ डाबकी रोड पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 8 वाजता मंदा दीपक गुडदे ही महिला दूध घेण्यासाठी या जैन केंद्र या दुकानावर आली असता तिचा पती दीपक गुडदे हा घरगुती कारणावरून या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या पत्नीवर चाकूने 3-4 वार करून तिला जागे जीवे ठार मारले. या घटनेची तात्काळ माहिती दुकानदार राजेश साखरे यांनी डायल 112 यावर कळवली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन डायल 112 या ठिकाणावरून बीट मार्शल यांना या घटनेची माहिती आली. आमचे बीट मार्शल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आरोपीला उपस्थित जनसमुदायाच्या मदतीने ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. या प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, ॲडिशनल SP श्री चंद्रकांत रेड्डी साहेब आणि ADPO श्री सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हा दाखल करून पुढील तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत.